नमस्कार फ्रेंड्स, मी सौरभ पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पाटील्स मॅथ्स. तर फ्रेंड्स, आपलं वन शॉट लेक्चर सिरीज फॉर MST CET अँड बोर्ड्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघितला, परत वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन बघितले. तर फंक्शन कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्यानुसार प्रत्येक फंक्शनचा जसं कॉम्पोजिट फंक्शनला डेरिव्हेटिव्ह घ्यायची एक वेगळी प्रोसेस आहे, तर तशा आपण वेगवेगळ्या फंक्शनची वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या आणि आपण पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट केला. त्यासोबतच मी तुम्हाला एक 10 क्वेश्चन्स सोडवून दाखवलेले डेरिव्हेटिव्हचे, आणि ते पण वेगवेगळ्या टाईपचे. म्हणजे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुमचं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट होईल. आणि त्यासोबतच MST CETचे सगळे क्वेश्चन, प्रत्येक टाईपचं क्वेश्चन घेतलेलं आहे. सो तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कव्हर होतो. ओके, तर आपण या चॅप्टरमध्ये आता बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर आपण जे काही डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन्स असतील, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स, परत पॉप्युलेशन ग्रोथ आणि असे बरेचसे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहेत, तर ते आपण सगळे डिस्कस करणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून टिल एंड आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. सो वी विल स्टार्ट आवर व्हिडिओ. तर सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. ओके, तर जॉमेट्री म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे जॉमेट्री म्हणजे कर्व्ज आले, लाईन आले, प्लेन आले. ठीक आहे, तर आता आपण कसं ॲप्लिकेशन होतं ते तुम्हाला सांगतो. कन्सिडर हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमध्ये एखादा समजा कर्व आहे. समजा जनरली कर्व असतात y=x³ + x असे त्याचे इक्वेशन असतात, पण या केसमध्ये आपण कन्सिडर करूया y=f(x). y=f(x) इज अ कर्व, CURV कर्व. आणि ही जी कर्व आहे y=f(x), तर आपल्याला काय करायचं, तर या कर्वचं समजा ही कर्व आहे y=f(x), इट इज अ कर्व. ठीक आहे, आता मी काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. म्हणजे बघा काय होतं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx = f'(x) होतो. म्हणजे जे काही फंक्शन असेल त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेट करतो, आणि ते डेरिव्हेट केल्यानंतर समजा तो कर्व एखाद्या पॉइंट मधून पास होतोय, x1, y1 मधून. ठीक आहे, कुठला तर पॉइंट मधून तो पास होतोय, आणि तो त्या पॉइंटच्या आपण व्हॅल्यूज जर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर आपण या सबस्टिट्यूट केल्या त्या व्हॅल्यूज, ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आपण डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर सबस्टिट्यूट केल्या, तर आपल्याला जी व्हॅल्यू भेटते ती भेटते आपल्याला m ची व्हॅल्यू. m म्हणजे आपल्याला स्लोप भेटतो. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व, म्हणजे आपल्याला थोडक्यात m भेटतो. ठीक आहे, m ची व्हॅल्यू भेटते. m म्हणजे काय, स्लोप = dy/dx, म्हणजे जो काय कर्व दिलेला आहे y=f(x), त्याला सिम्पली विथ रिस्पेक्ट टू एक्स फक्त डिफरन्शिएट करायचं ॲट पॉइंट x1, y1. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही स्लोप काढू शकता. आणि दिस इज वन ऑफ द ॲप्लिकेशन इन जॉमेट्री. मी तुम्हाला आता सांगेन इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, तर फ्रेंड्स, आता तुम्हाला एक सिंपल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी सिंपल लाईन दिलेली आहे. ठीक आहे, एखादी सिंपल लाईन दिलेली आहे, तर त्या लाईनची इक्वेशन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असते, जी आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलेली आहे. y-y1 = m टाइम्स x - x1. ठीक आहे, त्यात x1 आणि y1 हा पॉइंट असतो थ्रू विच दॅट लाईन इज पासिंग, आणि m इज द स्लोप ऑफ दॅट लाईन. ठीक आहे, आणि स्लोप म्हणजे काय, द अँगल मेड विथ tan थीटा. स्लोप म्हणजे tan थीटा असतो, आणि थीटा इज द अँगल मेड विथ x ॲक्सिस. ठीक आहे, तर आता आपल्याला काय बघायचं आहे की हा एक कर्व आहे, हा कर्व x1, y1 मधून पास होतो. ठीक आहे, आणि त्या पॉइंटला, फॉर एक्झाम्पल त्या पॉइंटला आपण जर टँजंट काढला, ठीक आहे, त्याला एक टँजंट काढलं t. ठीक आहे, तर त्याची इक्वेशन कशी काढायची ती मी तुम्हाला सांगणार आहे.
आता सगळ्यात पहिला आपण बघूया इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट. आता बघा, इक्वेशन ऑफ टँजंट काढण्यासाठी सगळ्यात पहिलं ही जी इक्वेशन ऑफ लाईन आहे इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म तीच आपण यूज करायची इथं. y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. ठीक आहे. आता x1 आणि y1 म्हणजे काय आहे? x1 आणि y1 म्हणजे पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग. पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग म्हणजे हा कर्व ज्या पॉइंट मधून पास होतो x1, y1 तर तो पॉइंट थ्रू विच कर्व इज पासिंग. ठीक आहे, कर्व इज पासिंग. आणि m ची व्हॅल्यू असते dy बाय dx. हा जो कर्वची इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स घ्यायचा आणि त्याला सिम्पली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केल्यानंतर त्याच्यात x1, y1 जो पॉइंट दिलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळेल. तर दिस वॉज द इक्वेशन ऑफ टँजंट. तुम्ही याचा हे लिहून घ्या आणि त्यासोबत त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, नाउ वी विल सी इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे. आता मी तुम्हाला आपण काय केलं, एक कर्व घेतला, तो जो एका पॉइंट मधून पास करत होता x1, y1 आणि आपण टँजंट काढलेला. आता आपण काय करतोय की टँजंटला परपेंडिक्युलर टाकतोय. ठीक आहे, ही जी टँजंट आहे त्याला एक परपेंडिक्युलर टाकतोय. आता त्याला परपेंडिक्युलर टाकली ना तर त्याला म्हणतो आपण नॉर्मल. द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द टँजंट इज कॉल्ड एज नॉर्मल. ठीक आहे, तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. आता आपण नॉर्मलची इक्वेशन बघूया काय येते. आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा जो आपण 10th मध्ये यूज केलेला आहे लाईनसाठी. y मायनस y1 इक्वल टू, इथं आता जो स्लोप येणार आहे तो m डॅश येणार आहे. ठीक आहे, m डॅश येणार आहे, m डॅश टाइम्स x मायनस x1. x1, y1 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे द पॉइंट थ्रू विच दिस कर्व इज पासिंग. फक्त m डॅश ची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी येणार आहे. m डॅश ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, -1 अपॉन m. आता तसं का, तर m इंटू m डॅश केलं तर -1 यायला पाहिजे. स्लोप ऑफ दिस इंटू स्लोप ऑफ दिस -1 येतं, म्हणून m डॅश ची व्हॅल्यू येते -1 टाइम्स m. ठीक आहे, आपला m होता 1 बाय m ची व्हॅल्यू होती dy बाय dx ऍट पॉइंट x1, y1. म्हणजे सिम्पली तुम्हाला या कर्वची डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, x1, y1 त्यात सबस्टिट्यूट करायचं जे काय व्हॅल्यूज असतील ते, आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटून जाईल. So this was equation of tangent and equation of normal and application of derivative in geometry. तर हे तुम्ही नोट डाऊन करा आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, आता आपण बघूया नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क. ठीक आहे, आता तुम्हाला व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन हे तर तुम्ही ऐकलं असेल. जर्क ही काय कन्सेप्ट आहे, ही थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे, ती मी तुम्हाला सांगेन. तर सगळ्यात पहिलं, जेव्हा तुम्ही गाडी चालवता फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही समथिंग एक्सचं डिस्टन्स कव्हर करता. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणतो. जेव्हा तुम्ही एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जाता तेव्हा आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. ठीक आहे, तर लेट एस बी अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मी काय केलं, एस ला डिस्प्लेसमेंट म्हटलं, म्हणजे एस इज द डिस्प्लेसमेंट व्हेन यू ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. आता त्यातून मी तुम्हाला व्हेलॉसिटी समजावून सांगेन. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असता तेव्हा जो स्पीडोमीटर असतो तर तो तुम्हाला काय तर व्हॅल्यू दाखवत असतो. 30 किलोमीटर पर आवर, 60 जे खूप फास्ट चालवतात ते 80 किलोमीटर पर आवर, 100 किलोमीटर पर आवर. तर ते नक्की काय असतं बघा, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम असतो. तो काय असतो, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा तुम्ही फास्ट जाता तेव्हा फास्ट डिस्प्लेसमेंट होतं आणि त्यासोबत कमी टाइममध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही जोरात गाडी चालवता तेव्हा काय होतं, जास्त डिस्टन्स कमी टाइममध्ये कव्हर होतं. त्यामुळे न्यूमरेटरची व्हॅल्यू वाढते, डिनॉमिनेटरची कमी होती आणि त्यामुळे व्हेलॉसिटी वाढते, म्हणजेच स्पीड वाढतं. तर व्हेलॉसिटी काय असते, व्ही न डिनोट करतो आपण. व्ही इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्ही इज इक्वल टू ds बाय dt येतं.
नेक्स्ट कन्सेप्ट आहे ऍक्सेलरेशन. आता जर तुम्ही व्हेलॉसिटीला परत विथ रिस्पेक्ट टू टी जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटतं ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डीव्ही बाय dt. व्हेलॉसिटी काय असते आपली व्हेलॉसिटी असते ds बाय dt. सॉरी dt येतं इथे ds बाय dt. सो हे आलं d2s बाय dt स्क्वेअर. ठीक आहे, d2s बाय dt स्क्वेअर. म्हणजे जर तुम्ही डिस्प्लेसमेंटला 2 वेळेस विथ रिस्पेक्ट टू टी जर डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटतं ऍक्सेलरेशन. आणि नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जर्क, जे आता जस्ट न्यू सिलेबस मध्ये ऍड झालेले आहे. त्याला आपण डिनोट करतो जे ना. जर तुम्ही ऍक्सेलरेशनला विथ रिस्पेक्ट टू टी परत एकदा डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला भेटतो जर्क. बघा काय केलं आपण, ऍक्सेलरेशनला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केला. आपला ऍक्सेलरेशन होता डी बाय डी टी ऑफ ऍक्सेलरेशन होता d2s बाय dt स्क्वेअर. म्हणजे बघा आपण s ला 2 वेळा डिफरन्शिएट केलेला, आता तिसऱ्यांदा डिफरन्शिएट करतोय म्हणून ते आलं d3s बाय dt क्यूब. ठीक आहे, म्हणजे खूप अवघड नाहीये. जर्क म्हणजे फक्त ऍक्सेलरेशनला परत तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला जर्क मिळतो. सो बघा डिस्प्लेसमेंटला एकदा तुम्ही डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी भेटते. ऍक्सेलरेशन म्हणजे डिस्प्लेसमेंटला 2 वेळा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, आणि जर्क म्हणजे डिस्प्लेसमेंटला 3 टाइम्स विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणे. ठीक आहे, सो दिस वॉज व्हेरी इझी कन्सेप्ट ऑफ व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क. यू कॅन कॉपी इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघूया नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, आता अप्रॉक्सिमेशन म्हणजे नक्की काय, तर when you are solving any questions you come across many difficult sums like you don't know how to find sine of 26 degree. ओके, तुम्ही कधी साइन ऑफ 26 डिग्री तुम्हाला माहित नाही, किंवा साइन ऑफ 46 डिग्री. तुम्हाला 45 डिग्री माहिती आहे पण 46 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. ओके, किंवा रूट ऑफ 5 तुम्हाला रूट ऑफ 5 सुद्धा माहित नाही. तर हे जेवढे काही कॉम्प्लिकेटेड सम्स असतात तर ते कसे सॉल्व्ह करायचे तर आपण बघणार आहे. वी विल सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स विथ बाय टेकिंग द हेल्प ऑफ अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. त्या अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला बघा काय सांगतो. f of a plus h is equal to f of a plus h times f dash of a. ठीक है, h times f dash of a. ओके, तर हा आहे आपला फॉर्म्युला. आता बघा काय केलेलं आहे या फॉर्म्युला मध्ये. आपण जे आतला आता साइन ऑफ 46 डिग्री कन्सिडर करा, तर जे 46 डिग्री आहे तर त्याला आपण लिहिताना काय लिहिणार मुद्दामून 45 प्लस 1, 45 डिग्री प्लस 1 डिग्री. 45 का लिहिणार बघा, तर जर आपण 46 ला 45 प्लस 1 लिहिलं तर आपला a ची व्हॅल्यू किती झाली 45 डिग्री झाली, h ची व्हॅल्यू झाली 1 डिग्री. या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर सबस्टिट्यूट केलं तर f ऑफ 46 डिग्री म्हणजे आपलं जर फंक्शन असेल f ऑफ x इज इक्वल टू साइन x. ठीक आहे, तर f च्या जागी आपण f ऑफ 46 डिग्री फाइंड म्हणजे साइन ऑफ 46 डिग्री फाइंड करायचं असेल तर आपण जर या फॉर्म्युलामध्ये टाकलं तर आपल्याला भेटेल f ऑफ 45 डिग्री, बिकॉज a ची व्हॅल्यू 45 आहे आणि h ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे f ऑफ 45 डिग्री प्लस 1 डिग्री इंटू f डॅश ऑफ 45 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे साइन एक्स साइन ऑफ 45 काढायला लागेल. इथे आपल्याला साइन ऑफ 45 काढायला लागेल, प्लस 1 डिग्रीची जी काय व्हॅल्यू असेल ती टाकायची, मल्टिप्लाइड बाय साइनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ x येतो कॉस x, आणि आता f डॅश ऑफ 45 डिग्री काढायचं आपल्याला, म्हणजे कॉस ऑफ 45 डिग्री म्हणजे आलं कॉस ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, फक्त ही व्हॅल्यू नीट टाकायची आणि आपल्याला आन्सर भेटतं. म्हणजे थोडक्यात काय करायचं, ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे तिथं a घ्यायचं आपण आणि प्लस जे काय एक्सिड होतंय तिथं h करायचं. समजा या केसमध्ये जर 44 डिग्री असतं तर मी केलं असतं 45 मायनस 1,
45 डिग्री मायनस 1 डिग्री केलं असतं. ठीक आहे. तर अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला आपण असा यूज करतो जो आहे एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तर नक्कीच मिळते. तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तर मी यावर एक सम सीईटीचा एक सम मी नंतर घेणार आहे. सो कॉपी इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघूया. रोलेस थेरम आणि एलएमव्हीटी. एलएमव्हीटी म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर बघा आता हे थेरम्स काय सांगतात. तर इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन इंटरवल ए कॉमा बी. आता समजा एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे आणि ते फंक्शन रिअल व्हॅल्यूड आहे, त्यासोबतच ते डिफाईन केलेलं आहे ए टू बीच्या इंटरवल. ए टू बी म्हणजे ते काही असू शकतं. समजा 0 to 5 असेल तर एक्स इज इक्वल टू 0 पासून एक्स इज इक्वल टू 5. तर या इंटरवलमध्ये जेवढे काही पॉईंट्स आहेत तर तेवढ्यामध्येच फक्त ते डिफाईन केलेलं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. ठीक आहे. तर रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं का एलएमव्हीटी सॅटिस्फाय करतं. तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबत तर बघा आता रोलेस थेरम काय सांगतो. जर समजा ते फंक्शन इफ दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी. इफ दॅट फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस, CTS लिहितो मी, कंटिन्युअस ऑन इंटरवल ए कॉमा बी. ही पहिली कंडिशन आहे रोलेस थेरम सॅटिस्फाय करण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ए कॉमा बी. आता यात होता स्क्वेअर ब्रॅकेट, यात आहेत राऊंड ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे इन्क्लुडिंग ए कॉमा बी आणि राऊंड ब्रॅकेट म्हणजे एक्सक्लुडिंग ए कॉमा बी आणि बाकीचे सगळे. ठीक आहे. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. जर समजा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम येत असेल, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल एखादा वाय इज इक्वल टू समथिंग, समजा एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल आणि डिफाईन्ड ऑन -1, येत असेल समजा. ठीक आहे. आता -1, ए काय आपला -1 आहे, बी काय आहे 1 आहे. जर आपण ए ची व्हॅल्यू -1 जर यात टाकली तर आपला वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन होता, म्हणजे -1चा स्क्वेअर 1 येणार. ठीक आहे. आणि बी ची व्हॅल्यू जरी टाकली, एफ ऑफ बी जर टाकलं म्हणजे एफ ऑफ 1 जर आपण टाकलं त्यात तर 1चा स्क्वेअर 1 येतो, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येतं. ठीक आहे. तर अशा कंडिशन्स मध्ये रोलेस थेरम सॅटिस्फाय होतो. तर त्यासाठी या 3 कंडिशन्स आहेत. ओके. आता नेक्स्ट बघूया आपण एलएमव्हीटी. एलएमव्हीटी साठी सेम आहे. इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन ए कॉमा बी इंटरवल सच दॅट. आता एलएमव्हीटी सॅटिस्फाय करण्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. पहिली म्हणजे सेमच आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी. ठीक आहे. ते फंक्शन कंटिन्युअस पाहिजे, हे सगळ्यात पहिली पहिला पॉइंट येतो. आणि दुसरा पॉइंट आपल्याला सांगतो एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल सच दॅट आता डिफरन्शिएबल सच दॅट काय आहे बघा, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. जर तुम्ही एफ ऑफ बी काढलं, त्यातून मायनस एफ ऑफ ए केलं, डिवायडेड बाय बी मायनस ए केलं आणि त्याची व्हॅल्यू आणि एफ डॅश ऑफ सी म्हणजे हे जे फंक्शन दिलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याच्यात सी ची व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. आणि ती आणि ही व्हॅल्यू जर सेम येत असेल तर तशा वेळेस ते एलएमव्हीटी सॅटिस्फाय करतं. आणि रोलेस मधली एक गोष्ट राहिली, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आणि त्याच्यासोबतच अँड एफ डॅश ऑफ सी काढल्यानंतर जर ते इक्वल टू 0 येत असेल तर ते रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं. सो दिस 3 कंडिशन्स आर फॉर रोलेस थेरम अँड दिस 2 कंडिशन्स आर फॉर एलएमव्हीटी, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर हे होतं रोलेस थेरम आणि एलएमव्हीटी. तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये तुम्हाला दाखवेन मी कसं प्रूव्ह करायचं ते.
सो दिस वॉज ऑल अबाउट रोलियस अँड LMVT. तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन. हे सुद्धा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्येच येतं. आता बघा, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन असतात ज्याचा ग्राफ वाढत असतो. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटचे जर तुम्ही ग्राफ्स बघितले तर कुठल्याही कंपनीचं स्टॉक मार्केट जेव्हा वर जातात त्याचे शेअर्स, तर त्यावेळेस ते वर गेलेलं असतं. आणि जेव्हा एक टाईम येतो, वाईट वेळ येते त्या कंपनीचे किंवा बॅड टाईम येतो त्या कंपनीचा आणि त्याचे स्टॉक्स पडायला लागतात, त्यामुळे तो ग्राफ खाली जातो. ठीक आहे. तर मॅथ्समध्ये सुद्धा आपण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन बघितलेले आहेत आजपर्यंत. आता इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन जे इन्क्रीज होतात ते. ठीक आहे. समजा एक पॉईंट आहे, तर त्या पॉईंटपासून ते इन्क्रीज होतात ते. ठीक आहे, ते इन्क्रीज होतात ते. आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे असे फंक्शन ज्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू डिक्रीज होते, ज्याचा ग्राफ घसरतोय. आपण म्हणतो ना घसरलं किंवा वर गेलं. ठीक आहे. तर त्याचे ग्राफ घसरतात. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यू कमी होते. आता इन्क्रीजिंग फंक्शन, जर तुम्हाला एखादं फंक्शन दिलं आणि तुम्हाला विचारलं वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फंक्शन, तर ते कसं फाइंड करायचं बघा. काय नाही, खूप सिम्पल आहे. फंक्शन काय असतो आपला, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इथे सुद्धा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तुम्हाला काय तर फंक्शन दिलं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला फंक्शन दिलंय y इक्वल टू एफ ऑफ एक्स. सिम्पल तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचंय. म्हणजे काय आलं, dy बाय dx इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह निघेल. आणि इफ दॅट डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, ठीक आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, देन दॅट फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. बघा, 0 पेक्षा जर ते फंक्शनची व्हॅल्यू कायम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येत असेल तर ते फंक्शन असतं इन्क्रीजिंग फंक्शन. आणि डिक्रीजिंग फंक्शनसाठी सुद्धा सेम आहे. y इक्वल टू एफ ऑफ एक्स तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचंच तुम्हाला dy बाय dx काढायचं आहे, म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. आणि जर त्या एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू जर कायम निगेटिव्ह येणार असेल किंवा इट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 येणार असेल, देन दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. तर हे होतं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन. काय बघितलं आपण, y इक्वल टू एफ ऑफ एक्स तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं असतं. तर इन्क्रीजिंग फंक्शनचं काय असतं की जर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो येईल तो कायम पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतो. आणि जर तो कायम पॉझिटिव्ह व्हॅल्यू देत असेल तर समजायचं ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे. आणि जर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर कायम लेस दॅन 0 किंवा निगेटिव्ह येत असेल तर समजून जायचं की इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन. सो दिस वॉज ऑल अबाउट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो तुम्ही हे लिहून घेऊ शकता. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इफ दॅट फंक्शन व्हॅल्यू इज ऑलवेज कमिंग स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे पॉझिटिव्ह येत असेल तर इन्क्रीजिंग, निगेटिव्ह येत असेल तर डिक्रीजिंग फंक्शन. फक्त एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. सो तुम्ही हे लिहून घेऊ शकता और स्क्रीनशॉट काढू शकता. ओके फ्रेंड्स, तर आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, मॅक्झिमा अँड मिनिमा इन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर फ्रेंड्स, आपण आजपर्यंत बरेचसे फंक्शन्स बघितले. ठीक आहे, बरेचसे फंक्शन्स बघितले. ते असे का कसेही असू शकतात. ठीक आहे, कसेही असू शकतात. फॉर एक्झाम्पल, हे एखादं फंक्शन आहे. ठीक आहे, हा एखादा कर्व आहे, हा एखादा फंक्शन आहे. तर या कर्वमध्ये जर मी ठरवलं की सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आणि सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. तर आता मला इथं सगळ्यात पीक पॉईंट दिसतोय, म्हणजे हा झाला माझा मॅक्झिमम पॉईंट, म्हणजे मॅक्झिमा. ठीक आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू जी काय असेल त्याला आपण मॅक्झिमा म्हणतो. आणि मिनिमम म्हणजे जर आपण याच्याकडे नीट लक्ष दिलं तर आपली सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू इथे आलेली आहे. ठीक आहे, सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू इथं आलेली आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, मिनिमा. ओके. जर एखादं फंक्शन दिलेलं आहे तर त्याची काहीतरी एक मॅक्झिमम व्हॅल्यू असते किंवा सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू असते. तर ती आपल्याला फाइंड करायची असेल तर त्यासाठी कोणत्या फॉर्म्युला यूज करायचे मी ते तुम्हाला सांगतो. तर ते फाइंड करण्यासाठी बघा काय करायचं. तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मिनिमामध्ये सुद्धा तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन दिलं असेल. आता नेक्स्ट स्टेप काय करायची बघा. ही झाली स्टेप 1 दोघांमध्ये. स्टेप 2 सुद्धा कॉमन आहे दोघांमध्ये. त्या दोघांचा एफ डॅश ऑफ एक्स
म्हणजे एकदा टेक डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काढायचा दोघांचा, एफ डॅश ऑफ एक्स काढायचा आणि इक्वेट टू 0 करायचं, म्हणजे इक्वल टू 0 लिहायचं, याचं सुद्धा इक्वल टू 0 करायचं, म्हणजे इक्वेट टू 0 करायचं. इक्वल टू 0 केल्यानंतर दोघांमधून फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय करायचंय, एखादं फंक्शन दिलेलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याला इक्वल टू 0 लिहायचं आणि त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आता ही एक्सची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर बघा काय करायचं, हा आपण एक पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढला, परत जो डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. ठीक आहे, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचा. काय काढणार, दोन्हीमध्ये काय काढणार आपण, एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचं, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं त्या फंक्शनचा. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर दोघांमध्ये एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, जी आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मिळालेली आहे. जर ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर एफ डबल डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 आला, नीट ऐकून घ्या, लेस दॅन 0 आला तर मॅक्झिमा असतो. ठीक आहे, तर मॅक्झिमा असतो. आणि जर एफ डबल डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला, ठीक आहे, ग्रेटर दॅन 0 आला, देन इट इज मिनिमा. ठीक आहे, देन इट इज मिनिमा. आता बघा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड होतं की जर इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 होता. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह होता. आणि डिक्रीजिंग मध्ये एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 होता, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू होती. पण यात थोडंसं उलट आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एफ डॅश ऑफ एक्स केल्यानंतर जी काही एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला ती यात टाकायची. जर ती लेस दॅन 0 आली तर मॅक्झिमा आहे त्या पॉइंटला, एक्स इज इक्वल टू जी व्हॅल्यू मिळाली त्याला. आणि जर ती ग्रेटर दॅन 0 आली तर मिनिमा आहे. ठीक आहे, सो दिस वॉज बिट इझी ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा. सो दिस मच, आणि अँड यू कॅन राईट इट और टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट बघूया सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप कामी येणार आहे. तर सगळ्यात पहिला आहे स्पियर आणि दुसरा आहे सिलेंडरचं. तर स्पियरचे दोन फॉर्म्युले आहेत, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 4/3 πr³ आणि सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 4πr². त्यानंतर सिलेंडरच्या बाबतीत व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम इक्वल टू πr²h आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πrh. ठीक आहे, तर आता हे फॉर्म्युले काही कुठे यूज होतात बघा. जर तुम्हाला एखाद्या स्पियरचं एक्झाम्पल असेल आणि तिथे तुम्हाला dv/dt फाइंड करायचं असेल तर तुम्ही याला विथ रिस्पेक्ट टू टी जेव्हा डिफरन्शिएट करता तेव्हा dv/dt होतं 4/3 आणि पाय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आले, r³ 3r² आणि विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणून dr/dt. ओके, तर फ्रेंड्स आत्तापर्यंत आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रत्येक पॉईंट आपण डिस्कस केला. जे काय ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज आहेत जसं की ॲप्रॉक्सिमेशन, त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ अ टँजंट, इक्वेशन ऑफ अ लाईन, तर असे सगळे पॉईंट्स आता आपले डिस्कस करून झालेले आहेत. नाव इट्स अ टाईम टू सॉल्व सम क्वेश्चन्स. तर आता आपण काय करायचं आहे की MST CETचे काही क्वेश्चन्स सॉल्व करायचे या चॅप्टरमधले. तर लेट स्टार्ट. सम केमिस्ट्री क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहे. तर फ्रेंड्स सगळ्यात पहिला आपण शिकलेलो इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. तर आता इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलवर आपण काही क्वेश्चन्स बघूया. तर पहिला आपण बघूया इक्वेशन ऑफ अ टँजंटवर. तर कशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात बघा फ्रेंड्स. तर आता बघा एक क्वेश्चन आहे, एकदा बघूया काय दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट टू द कर्व. ठीक आहे, एक कर्व दिलेला आहे, त्या कर्वची इक्वेशन आहे y=x² - 3x + 7 आणि ॲट x इज इक्वल टू 1 इक्वेशन ऑफ अ टँजंट काढायचे. तर फ्रेंड्स बघा कसं अप्रोच ठेवायचं आणि कसं प्रोसीड करायचं अशा समसाठी. तर बघा आपल्याला जे दिलेलं आहे ना ते आपण ड्रॉ करून ठेवूया. आपला x ॲक्सिस हा y ॲक्सिस
एक कर्व आहे, ठीक आहे. कर्व काय मी तुम्हाला सांगितलेले, कर्व म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतो. तर या केसमध्ये आपला कर्वची इक्वेशन दिली आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 7. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, इक्वेशन ऑफ अ टँजंट. ठीक आहे. आता आपण इक्वेशन ऑफ अ टँजंट डिस्कस केलेलं, ते होतं y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. ठीक आहे. आणि आपला हे झाली इक्वेशन ऑफ अ टँजंट. आणि आपली m ची व्हॅल्यू काय होती, m म्हणजे काय होता आपला स्लोप होता. ठीक आहे. तर हा जो कर्व आहे ह्याला जर आपण एक टँजंट काढली, तर या टँजंटचा जर ह्या कर्वला जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, समजा आपण हा जो कर्व दिलेला आहे त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, तर बघा काय येतं, dy बाय dx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं dy बाय dx झालं, एक्स स्क्वेअरचा 2x झाला, मायनस 3चा 3 झाला. ठीक आहे. म्हणजे काय आलं, 2x मायनस 3 आलं, प्लस 7 इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. ठीक आहे. 2x मायनस 3 भेटलं. आणि आपल्याला त्यात दिलेलं आहे त्या पॉईंटचा ॲट एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे आपल्याला पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दिलेला आहे 1, आपल्याला वाय कॉर्डिनेट माहित नाही. आपण आता कसं फाइंड करू शकतो, हा कर्व आहे, ठीक आहे, त्यात आणि एक पॉईंट आहे, त्याचा जर एक्स कॉर्डिनेट 1 असेल म्हणजेच काय, हा पॉईंट ती इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू सिम्पली 1 टाकायची. म्हणजे काय येतं बघा, वाय इज इक्वल टू 1चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 1 प्लस 7. ठीक आहे. म्हणजे y इक्वल टू किती येतं बघा, 1 मायनस 3 प्लस 7, 7 प्लस 1 8, 8 मायनस 3 5, म्हणजे 1,5 पॉईंटमधून हा कर्व पास होतो. ठीक आहे. मग आता काय करायचं आपण, dy बाय dx ॲट पॉईंट 1,5 म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 टाकायचं, वायच्या ठिकाणी 5 टाकायचं. ठीक आहे. म्हणजे काय आलं बघा, 2 इंटू एक्सच्या जागी मी 1 टाकलं, मायनस 3, वायचं तर काय संबंधच आलेला नाही तर, त्यामुळे बघा काय आलं, dy बाय dx ॲट 1,5 आलं, 2 मायनस 3 मायनस 1, म्हणजे आपलं dy बाय dx म्हणजे काय असतो, स्लोप असतो. ओके. तर मग आपली स्लोपची m ची व्हॅल्यू किती आली, -1 आली. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण यात टाकणार. आपल्याला x1 आणि y1 माहित आहेत. x1 आणि y1 म्हणजे पॉईंट थ्रू विच दॅट कर्व इज पासिंग ऑर टँजंट इज पासिंग. म्हणजेच आपण काय केलं, y मायनस y1, आता आपलं y1 काय आहे तर 5 आहे. ठीक आहे. इज इक्वल टू m काय आहे, -1 इंटू x मायनस x1. आता x मायनस x1 आपला काय आहे तर 1 आहे. ठीक आहे. ओके. आता मी काय केलं, -1 मल्टिप्लाय केलं, म्हणजे आलं y मायनस 5 इक्वल टू -x प्लस 1. हे दोघांना पलीकडे पाठवलं तर आलं x प्लस y, -5 मायनस 1 -6 झालं. म्हणजे x प्लस y -6 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. म्हणजे बघा थर्ड ऑप्शन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. हा होता सम इक्वेशन ऑफ अ टँजंट. तुम्ही या सम हे नोट डाऊन करू शकता आणि ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आणि फ्रेंड्स, जेव्हा मी तुम्हाला असे क्वेश्चन्स घेत जाईन तेव्हा तुम्ही प्रयत्न करा की व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि मग त्याच्यानंतर बघा की तुमचा आणि माझा आन्सर मॅच होत आहे ते. ठीक आहे. ओके. नाऊ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, इक्वेशन ऑफ अ नॉर्मलवर. आता आपण जो क्वेश्चन बघितलेला तो इक्वेशन ऑफ अ टँजंटचा होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे तो आहे इक्वेशन ऑफ अ नॉर्मलवर. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे, तर परत एकदा क्वेश्चन वाचूया. द इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू द कर्व, म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ अ नॉर्मल काढायचे आणि कर्व काय दिलेला आहे, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स आणि पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दिलेला आहे, x इज इक्वल टू π/2. ठीक आहे. तर आता आपण बघूया काय दिलेलं आहे. काय नाही, आपला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, त्या एक्स आणि वाय ॲक्सिस मध्ये एक कर्व आहे, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. मी सिम्पली इन जनरल कर्व काढलेला आहे, साइन स्क्वेअर एक्स असा येत नाही, तो पिरियॉडिक फॉर्म मध्ये येतो. ठीक आहे. तर y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स हा कर्व मी ड्रॉ केला.
तर त्या कर्वला एक पॉइंट आहे ज्याचा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे, π/2 दिलेलं आहे. ठीक आहे. आता एक्स कोऑर्डिनेट जर π/2 असेल तर वाय कोऑर्डिनेट किती, तर हा पॉइंट या कर्व मधून पास होतोय म्हणजे नक्कीच तो सॅटिस्फाय करतो. सिम्पली काय करायचं, ही एक्सची व्हॅल्यू यात टाकायची म्हणजे काय आलं, वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर 90 डिग्री. साइन 91 असतो, 1चा स्क्वेअर 1. ठीक आहे. म्हणजे π/2, 1 π/2, 1 या पॉइंट मधून हा कर्व पास होतोय. ठीक आहे. आपल्याला म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही मिळाले. ठीक आहे. तर ह्या ही जी कर्व आहे ह्याला एक टेंजंट असणार आहे आणि एक नॉर्मल असणार आहे. आपल्याला नॉर्मलची इक्वेशन काढायची. इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय आहे बघा फ्रेंड्स, y मायनस y1 इक्वल टू m डॅश टाइम्स x मायनस x1. m डॅश म्हणजे काय, स्लोप ऑफ नॉर्मल. आणि m डॅशचा फॉर्म्युला मी काय सांगितलेलं तुम्हाला, -1 टाइम्स dy बाय dx ॲट दॅट पॉइंट x1, y1. ठीक आहे. x1, y1 म्हणजे या केसमध्ये बघा काय येणार आहे, -1 अपॉन dy बाय dx. आता ह्याला जर आपण डिफरंट, आता y इक्वल टू काय दिलेलं आहे, साइन स्क्वेअर x. पहिला आपण dy बाय dx फाइंड करू. dy बाय dx काय येणार, dy बाय dx y ला विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx साइन स्क्वेअर x ला विथ रिस्पेक्ट टू x केलं तर पहिलं x स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. x⁻n चा फॉर्म्युला आहे nx⁻n-1 म्हणजे इथं येणार 2x. x म्हणजे आपला साइन x आहे. ठीक आहे. रेज टू 2-1 म्हणजे रेज टू 1 आलं इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. साइन x चा डेरिव्हेटिव्ह येतो cos x. ठीक आहे. साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x येतो म्हणजेच 2 × sin x cos x हा आपला dy बाय dx आला. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, dy बाय dx ॲट पॉइंट π/2, 1 ला काढायचं आपल्याला. ठीक आहे. π/2, 1 म्हणजे जिथे कुठे x आहे तिथं π/2 टाकायचं, y असेल तिथे 1. इथं y कुठेच नाहीये त्यामुळे x च्या जागी फक्त आपण π/2 टाकणार आहे. म्हणजे किती येतं बघा, 2 × sin of 90 × cos of 90. आता sin of 90 तर 1 येतं, cos of 90 0 येतं. त्यामुळे इन टोटल एनी नंबर इंटू 0 केलं तर 0 येतं. ठीक आहे. म्हणजे dy बाय dx आपला आलेला आहे 0. ठीक आहे. म्हणजे -1 अपॉन 0 हे हा आलेला आहे आपला m डॅश. x1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे π/2, y1 ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. सिम्पली पुट करायची म्हणजे काय आलं बघा, y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे y मायनस 1 इक्वल टू m डॅश काय आहे, -1 अपॉन 0 इनटू मल्टिप्लाइड बाय x मायनस x1. x1 आपला आहे π/2. ठीक आहे. आता मी काय केलं, डिनॉमिनेटर मधला जो 0 आहे तो मी पलीकडे पाठवला म्हणजे तो काय झाला, न्यूमरेटरला मल्टिप्लायला गेला. म्हणजे काय झालं, 0 × y मायनस 1 इक्वल टू -1 न मी मल्टिप्लाय केलं म्हणजे -x प्लस π/2. ठीक आहे. इझी आहे. 0 × समथिंग काय येतं, 0 येतं. आणि पलीकडच्या साईडला आलेलं आहे -x प्लस π/2. ठीक आहे. आता बघा मी इथं सॉल्व करतोय. मग आता -x ला मी पलीकडे पाठवल्यावर x इक्वल टू π/2 आलं. ठीक आहे. आता मी काय करतो, 2 ला पलीकडे पाठवतो, डिवाइड मध्ये येतो, तो पलीकडे गेला मल्टिप्लाय होणार म्हणजे 2x इज इक्वल टू π आलं. ठीक आहे. आणि जर मी π ला पलीकडे पाठवलं तर 2x मायनस π इक्वल टू 0. दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. ठीक आहे. इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू द कर्व म्हणजे कोणता ऑप्शन, ए तर नाहीये, बी, सी ऑप्शन आहे. ठीक आहे. सी ऑप्शन आहे आपला मॅच होतो. ठीक आहे. तर हे खूप इझी आहे. सिंपल स्टेप्स आहेत. जो y इक्वल टू जो कर्व दिलेला आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे आपल्याला स्लोप मिळतो. इक्वेशन स्लोप ऑफ अ टेंजंट असतो m विच इज इक्वल टू dy बाय dx आणि m डॅश असतो -1 अपॉन dy बाय dx. आणि जी काय आणि हा जो पॉइंट असतो तर त्यातून y ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. x1 दिलेला असेल तुम्हाला, y1 ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. सिम्पली जो कर्व दिलेला आहे त्या इक्वेशन मध्ये टाकायचं म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. सो like this way you have to solve the equation of a normal sums. So you can write it down or take a screenshot. Okay, now we will move to our next question. Okay friends, तर आतापर्यंत आपण इक्वेशन ऑफ अ नॉर्मल आणि इक्वेशन ऑफ अ टँजंट बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जर्क वरचा एक सम आहे तर ते आपण बघणार आहे. ठीक आहे. at time t is given by
तर हा क्वेश्चन आहे. तर आता बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट अ टाइम टी इज गिवन बाय, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटची इक्वेशन दिलेली आहे टाइमच्या टर्म्समध्ये आणि विचारलेलं आहे इफ अ पार्टिकल स्टॉप्स देन डिस्प्लेसमेंट इज. ठीक आहे, आता कन्सिडर करा की तुम्ही गाडीवर बसलेला आहे. ठीक आहे, तुम्हीच ते ऑब्जेक्ट आहे किंवा तुम्हीच तो पार्टिकल आहे. ठीक आहे, आणि तुमचं हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही गाडी चालू करता, ठीक आहे, गाडी चालू करता आणि जेव्हा तुम्ही ते ॲक्सेलरेट करता तर त्यावेळेस तुमची जी व्हेलॉसिटी असते तर ती जेव्हा तुम्ही तुमची गाडी चालवता तुम्ही तेव्हा त्याची काय तर व्हेलॉसिटी असते. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा स्टॉप होता तेव्हा तुमचा जो स्पीडोमीटर असतो तो डायरेक्ट झिरोवर येतो. म्हणजे याचा अर्थ काय असतो की DS व्हेलॉसिटी किती होती, 0 होती. म्हणजेच काय ds/dt 0 होतो. ठीक आहे, तर मग आपल्याला तेच करायचं आहे. एस दिलेला आहे, आपण ds/dt काढू शकतो, म्हणजे आपण व्हेलॉसिटी काढू शकतो. सिम्पली आपल्याला S इक्वल टू जे दिलेलं आहे t³ - 6t² - 5 ह्याला विथ रिस्पेक्ट टू टी ना डिफरन्शिएट करायचं. म्हणजे काय झालं बघा, ds/dt इक्वल टू t³ विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे 3t² झालं, -6 × t². -6 तर कॉन्स्टंट आहे, t² 2t येतं म्हणजे -6 × 2t आणि -5चं 0 होणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला भेटलं 3t² - 12t. ठीक आहे, हा आपल्याला काय भेटला, व्हेलॉसिटी मिळाला. आणि आपल्याला विचारलंय फाइंड द डिस्प्लेसमेंट वेन द पार्टिकल स्टॉप्स. आता पार्टिकल जेव्हा स्टॉप होईल तेव्हा व्हेलॉसिटी किती होणार आहे, तर इक्वल टू 0 होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय भेटलं 3t² - 12t इक्वल टू 0. ठीक आहे, मी 12t ला पलीकडे पाठवलं, 3t² इक्वल टू 12t. 3 1 जा 3, 3 4 जा 12, म्हणजे मला भेटलं t² इक्वल टू 4t. ठीक आहे, t आणि t कॅन्सल झाला म्हणजे मला काय भेटलं, t इक्वल टू 4 भेटला. ठीक आहे, म्हणजे टाइम इक्वल टू 4 ला व्हेलॉसिटी किती होते, 0 होते. म्हणजे टी ची व्हॅल्यू जर आपण यात टाकली तर आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटणार S. ठीक आहे, म्हणजे आपल्याला S किती भेटला, S इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू किती, टाइम इक्वल टू 4 ला पार्टिकल स्टॉप होतोय. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, 4^³ -6 टाइम्स 4² - 5. 4^³ येतो, 4 4 16, 16 × 4 64. ठीक आहे, मायनस 4² 16 आणि 16 × 6 किती येतं, 6 6 जा 36, 6 1 6 96. ओके, 96 आलं आणि -5. ठीक आहे, म्हणजे किती झालं, 101 मधून 64 गेले, 11 - 4 7. ओके, म्हणजे किती आलं, -37. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट किती आली, -37. ठीक आहे, आणि ऑप्शन्स आहेत का, -27. ओके, बी ऑप्शन आहे -37. ठीक आहे, देअरफॉर डिस्प्लेसमेंट किती आली, -37. म्हणजे बेसिक आहे की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन त्या तिघांमध्ये फक्त डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. आणि कुठल्याही सममध्ये जिथे तुम्हाला पार्टिकल स्टॉप दिला असेल किंवा एक मुलगा आहे जो बॉलवर फेकतोय आणि तो बॉल जेव्हा टॉपला जातो तेव्हा तो स्टॉप होतो म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 होती. तर तुम्हाला फक्त डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे तुम्हाला व्हेलॉसिटी भेटते आणि त्याला इक्वल टू फक्त 0 टाकायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईमला त्याची व्हेलॉसिटी 0 होती ते मिळतं. आणि ते मिळाल्यानंतर सिम्पली डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं म्हणजे तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट मिळेल आणि तो फक्त टाकून व्हॅल्यू मिळवलेले आणि -37 आलेले. So by this way you have to solve this velocity acceleration sums. So now we will see the next sum. Okay friends, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे the radius of spherical bubble increases at the rate of 1.2 the radius of spherical bubble increases at the rate 1.2 mm per second. The rate at which its surface area increases, the rate at which its surface area increases when radius is equal to 3 cm. असं क्वेश्चन विचारलं. म्हणजे ऑप्शन आहे 28, बी ऑप्शन आहे 28.8. ठीक आहे, सी ऑप्शन आहे 2.88 आणि ऑप्शन आहे 8.8. ठीक आहे. आता बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, द रेडियस ऑफ अ स्पेरिकल बबल इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 1.2 mm per second.
आता बघा हे नुसतं वाचायचं नाही तर हे समजून घ्यायचं. काय दिलेलं आहे तर रेडियस जो एक स्पेरिकल बबल आहे, स्पेरिकल बबल म्हणजे एक स्पियर आहे, तर त्या स्पियरचा रेडियस चेंज होतोय ॲट द रेट ऑफ 1.2 मिलीमीटर पर सेकंड. mm/सेकंड म्हणजे 1.2 mm म्हणजे हा झाला mm म्हणजे झाला रेडियस आणि पर सेकंड म्हणजे टाइम. म्हणजे आपल्याला काय दिलंय, रेडियस इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे dr/dt आपल्याला दिलेला आहे, dr/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.2 mm/सेकंड. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे द रेट ॲट विच सरफेस एरिया इन्क्रीजेस वेन रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, सरफेस एरिया म्हणजे एस झाला. ठीक आहे. सरफेस एरिया चेंजेस म्हणजे ds/dt वेन रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. ठीक आहे. 3 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. थोडस सांभाळून. ओके. आपल्याला dr/dt दिलेला आहे 1.2 mm/सेकंड आणि चेंज इन सरफेस एरिया विचारलेला आहे ॲट रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. इथं mm दिले आणि इथं रेडियस इक्वल टू 3 सेंटीमीटर विचारलेलं आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला 30 mm. ठीक आहे. म्हणजे रेडियस इज इक्वल टू 30 mm ला आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. इथे थोडंसं सांभाळून नीट वाचत चाला. mm आणि सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm. ठीक आहे. बरं, सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे 4πr². सरफेस एरिया ऑफ स्पियर 4πr². ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये. आता आपण काय करेल, विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करेल. म्हणजे काय आलं ds/dt इक्वल टू 4π तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. r² ला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला मिळेल 2r इंटू dr/dt. 2r इंटू dr/dt. ठीक आहे. आता आपल्याला dr/dt ची dr/dt किती आहे ते माहित आहे. r ची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेलं आहे ॲट r इक्वल टू 3 सेंटीमीटर म्हणजे 30 mm. r ची व्हॅल्यू आपण इथे 30 टाकणार आहे. 4π तर कॉन्स्टंट आहे म्हणजे किती आलं 4π इंटू 2 टाइम्स r किती आहे तर 30 आहे. ठीक आहे. इंटू dr/dt ची व्हॅल्यू किती आहे 1.2 म्हणजे 1.2. ठीक आहे. म्हणजे किती आलं बघा 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 इंटू 12, 24 इंटू 12, 4 2 जा 8, 2 2 जा 4, 0, 24 म्हणजे आलं 8, 4 + 4 8 2. म्हणजे आपल्याला टोटल आलं 288. ठीक आहे. 288 आणि इथं 30 च्या ऐवजी 3 घेतलेला, त्याचा मी 0 घेतला. इथं पॉईंट आहे म्हणून एक डिजिट सोडून पॉईंट टाकला. म्हणजे आन्सर किती आलं 288.0 म्हणजेच 288 आलं. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. ओके. तर यात काय करायचं होतं तुम्हाला, चेंज इन रेडियस म्हटलं की dr/dt घ्यायचं आणि तुम्हाला चेंज इन सरफेस एरिया म्हणजे ds/dt. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करायचं आहे. तिथे तुम्हाला ते कुठेही देणार नाही की रेडियस इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो टाइमच असणार मित्रांनो. ठीक आहे. तर बाय लाईक दिस वे यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन्स अँड दिस वॉज रिलेटेड द चेंजिंग रेट्स. ठीक आहे. ओके. So you can copy it down or take a screenshot. We will now move to the next question. तर फ्रेंड्स क्वेश्चन नंबर 5 हा बेस्ट आहे अप्रॉक्सिमेशन्सवर, जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे f(a) = f(a + h) = f(a + h × f'(a). तर तो कसा अप्लाय करायचा ते आपण बघणार आहे. ओके. We will proceed. तर फ्रेंड्स बघा काय दिलेलं आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे युझिंग द अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. ठीक आहे. √51 काढायचं आहे. म्हणजे आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, √51 ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे हा फंक्शन कोणता आहे, √x चा फंक्शन आहे. ठीक आहे. आपण सगळ्यात पहिलं काय करायचं, फंक्शन ओळखायचं. म्हणजे f(x) = काय दिलेलं आहे, √x दिलेलं आहे. ठीक आहे. लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे f'(x) काढायचं. f'(x) किती झाला 1/2 √x. √x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x. ठीक आहे. ते झाल्यानंतर आपण
या दोघांचा यूज करणार आहे. ठीक आहे. आता 51ला मी काय करेन, 51 इज इक्वल टू ए प्लस एच. ठीक आहे. आपल्याला ए प्लस एचच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आपला जो ए असणार आहे तो फंक्शनमध्ये टाकणार आहे आपण. म्हणजेच आपण अशी व्हॅल्यू बघायची की ज्याचा आपल्याला आता स्क्वेअर रूटमध्ये अशी व्हॅल्यू आपण टाकायची की ज्याचा स्क्वेअर रूट निघू शकतो. ठीक आहे. मग 51ला मी लिहिताना काय लिहीन, 49 + 2. आता असं लिहिणार मागचं कारण, बिकॉज 49 इज द स्क्वेअर ऑफ 7. ठीक आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 49 घेतला तर मला 7 भेटेल. ठीक आहे. आणि एचची व्हॅल्यू किती होईल, एचची व्हॅल्यू 49 होईल, एचची व्हॅल्यू 2 होईल. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला लिहूया. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे. एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ओके. आपला ए काय आहे, 49. म्हणजे एफ ऑफ 49 प्लस एच किती आहे, 2a, 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 49. ठीक आहे. आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स माहिती आहे आणि एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स माहिती आहे. म्हणजे रूट 49 किती येणार, एफ ऑफ 49 म्हणजे रूट ऑफ 49 म्हणजे 7 आलं, इक्वल टू, आणि एफ डॅश ऑफ एक्स किती येणार आहे, 1/2 इंटू रूट ऑफ 49 म्हणजे 2 इंटू 7 म्हणजेच 1/14 येणार आहे. ठीक आहे. 1/14 येणार आहे. म्हणजेच ते मी व्हॅल्यूज टाकले समजा, तर 7 + 2 टाइम्स 1/14. ठीक आहे. 1/14. 2 1 जा 2, 2 7 जा 14. ठीक आहे. 7 + 1/7. आता 7 + 1/7, 1/7 ची व्हॅल्यू किती येते बघा. 7 + 1/7 0 पॉईंट दिला म्हणजे इथे एक 0 ॲड झाला. ठीक आहे. एक 0 ॲड झाला म्हणजे 10 झालं. 7 1 जा 7. ठीक आहे. राहिले 3 पॉईंट आहे, 0 टाकलं. 7 4 जा 28, 7 4 जा 28, राहिले 2. म्हणजे थोडक्यात काय, 7 + 0.14 म्हणजे 7.14 म्हणजे ऑप्शन कोणता, ए ऑप्शन. ठीक आहे. तर असं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे अप्रॉक्सिमेशनमध्ये. जिथे कुठे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दिस किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ साइन ऑफ 46 डिग्री वगैरे असेल तर त्या टाइमला आपल्याला हे यूज करायचं आहे. एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं आहे, जेणेकरून आपण एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए फाइंड करू शकतो. ठीक आहे. ओके. तर बाय लाईक दिस वे यू हॅव टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स, सो यू कॅन नोट इट डाऊन. ओके फ्रेंड्स, नाउ वी विल मूव टू आवर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. पण फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 6ला जाण्या अगोदर तुम्हाला प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज माझे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. कारण बिकॉज फ्रेंड्स, आता समर सीझन चालू आहे आणि या समर सीझनमध्ये खूप गरम होतं आहे. मलाही गरम होतं, तुम्हालाही गरम होतं, पण तुम्ही आता फॅन लावून माझा व्हिडिओ बघताय. पण मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी फॅन बंद करावा लागलेला आहे फ्रेंड्स, आणि त्यामुळे मला खूप गरम होतं आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्ही फक्त लाईक आणि शेअर केलं तर ते माझ्यासाठी खूप होईल. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर आपण आपलं कंटिन्यू करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. आता बघा, अजून एक आपण कन्सेप्ट बघितलेली, मॅक्झिमा अँड मिनिमा. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण एक क्वेश्चन घेऊया. तर फ्रेंड्स बघा काय दिलेलं आहे, आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे आणि त्याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी बघा फ्रेंड्स, आपण काय करतो, तर जो काय फंक्शन दिलेला आहे त्याचा आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो. ठीक आहे. आणि त्याला इक्वेट टू जर आपण मॅक्झिमाची कंडिशन काय आहे बघा, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 असतो आणि एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0. ठीक आहे. तर आता इथं मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलेले म्हणजे नक्कीच आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर आता बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स. पहिले एफ ऑफ एक्स लिहून घेतो मी, लॉग एक्स अपॉन एक्स. ठीक आहे. आता ह्याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स म्हणजे फर्स्ट अपॉन सेकंड आहे. लॉग एक्स पण एक फंक्शन आहे, एक्स पण एक फंक्शन आहे. ओके. तर त्याचा मी फॉर्म्युला सांगितलेला, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 1/x आला, मायनस. ठीक आहे. मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1 आला, डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर. ठीक आहे. एक्स आणि एक्स कॅन्सल झालं म्हणजे वर आलं 1 - लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. हे मिळालं मला एफ डॅश ऑफ एक्स. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काढायचे म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हला इक्वल टू 0 इक्वेट करायचं. ठीक आहे.
1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. डिनॉमिनेटरला पलीकडे पाठवलं, 0 इंटू डिनॉमिनेटर 0 आला, म्हणजे 1 मायनस लॉग एक्स इक्वल टू 0 आलं. मायनस लॉग एक्सला पलीकडे पाठवलं, प्लस लॉग एक्स झाला, 1 इक्वल टू लॉग एक्स. ठीक आहे. आता मला माहिती आहे 1 म्हणजे काय असतो, लॉग ऑफ ई असतो, लॉग ऑफ ई टू द बेस ई. ठीक आहे, लॉग ई. 1ला मी लॉग ई सुद्धा लिहू शकतो इक्वल टू लॉग एक्स. आता लॉग आणि लॉग कॅन्सल होतो एक्झाममध्ये किंवा बोर्डच्या एक्झाममध्ये, तर तुम्ही कॅन्सल नाही करू शकत हे. पण जर आपण बघितलं तर आपल्याला काय भेटतं, एक्स इज इक्वल टू ई. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स इक्वल टू ई असताना हे फंक्शन मॅक्झिमम असेल. ठीक आहे. आता ही एक्स इज इक्वल टू ई व्हॅल्यू फंक्शनमध्ये टाकायची, म्हणजे आपल्याला काय भेटलं, लॉग ई अपॉन एक्सची व्हॅल्यू ई. ठीक आहे, लॉग ई तर 1 असतं आणि ई म्हणजे काय भेटलं आपल्याला 1 अपॉन ई. ठीक आहे, म्हणजे सी ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला फक्त सिम्पली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इक्वेट टू 0 करायचं, जेणेकरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. आणि ही एक्सची व्हॅल्यू परत त्या फंक्शनमध्ये रिसबस्टिट्यूट करायची, आणि त्यात रिसबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, तर मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स लॉग एक्स बाय एक्स इज 1 बाय ई. ठीक आहे, यू कॅन नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, नाउ वी विल मूव ऑन टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, क्वेश्चन नंबर 7. आणि हा क्वेश्चन रोलेस थेरमवर रोलेस थेरमचा आहे. ठीक आहे, तर रोलेस थेरम आपल्याला काय सांगतो की फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस, फंक्शन मस्ट बी डिफरन्शिएबल, आणि सगळ्यात शेवटची कंडिशन सांगतो आपल्याला रोलेस थेरम, एफ डॅश ऑफ ए इज मस्ट बी इक्वल टू एफ डॅश ऑफ बी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तर एफ डॅश ऑफ सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की एफ डॅश ऑफ सी मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे बघा क्वेश्चन काय दिलाय बघा, द व्हॅल्यू ऑफ सी इन रोलेस थेरम फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स 1 5 6 5 5 6. आणि इज ऑप्शन आहे 0, सेकंड ऑप्शन आहे 5/4, थर्ड ऑप्शन आहे 5/2 आणि लास्ट ऑप्शन आहे 5/3. ओके, तर मी सॉल्व्ह करतो. आता काय दिलेलं आहे, तर व्हॅल्यू ऑफ सी काढायची आपल्याला रोलेस थेरममध्ये. आणि हे जे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स आहे, हे रोलेस थेरम सॅटिस्फाय करते असं डायरेक्टली दिलेलं आहे आपल्याला. आणि ऑन इंटरवल सुद्धा दिलेलं आहे ए कॉमा बी. ठीक आहे, ऑन इंटरवल ए कॉमा बी मध्ये. तर रोलेस थेरमची सगळ्यात लास्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं म्हणजे एफ डॅश ऑफ सी इज ऑल्सो इक्वल टू 0 हे सुद्धा सॅटिस्फाय करतं. ठीक आहे, ही व्हॅल्यू पण करेक्ट आहे, त्यामुळेच ते रोलेस थेरम सॅटिस्फाय करतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर एफ डॅश ऑफ एक्स काढायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे, लॉग ऑफ साइन एक्स. आता हे आपण बघितलं आपल्याला कळतं की इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. आता आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स म्हणजे 1 बाय साइन एक्स येणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट, आपला ब्रॅकेट होता साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. ठीक आहे, म्हणजे काय आलं, कॉस एक्स अपॉन साइन एक्स आलं. ठीक आहे, ओके, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आणि कंडिशननुसार काय आहे, तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. मग मी काय केलं, एफ डॅश ऑफ सी काढलं. एफ डॅश ऑफ सी किती आला, कॉस सी अपॉन साइन सी. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इट इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता मी या दोघांना इक्वेट केलं. या दोघांना इक्वेट केल्यानंतर साइन सीला पलीकडे पाठवलं, डिनॉमिनेटरला पलीकडे पाठवल्यानंतर 0 इंटू डिनॉमिनेटर 0 झालं, म्हणजे आपल्याला काय भेटलं, कॉस सी इक्वल टू 0. आता कॉस ऑफ हाऊ मेनी डिग्री इज इक्वल टू 0, तर कॉस ऑफ 90 डिग्रीज इज इक्वल टू 0. त्यामुळे सीची व्हॅल्यू किती आली, π/2 म्हणजेच 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर सी. एवढं इझी आहे. रोलेस थेरमचे क्वेश्चन असेल तर त्यात तुम्हाला कुठे तर व्हॅल्यू ऑफ सी विचारले असेल, नाहीतर मग तुम्हाला ते विचारतील की व्हेरीफाय द रोलेस थेरम वेदर इट इज सॅटिस्फाईंग ऑर नॉट. पण युजली सीईटीला असे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता और यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया, आपल्या क्वेश्चन नंबर 8ला. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला काय सांगतो, क्वेश्चन नंबर 8 जो घेतलेला आहे तो आहे LMVT रिलेटेड आहे. LMVT म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ठीक आहे, तर क्वेश्चन काय आहे बघा,
If a is equal to 4, b is equal to 9, okay, and f of x is equal to root x, then value of c is so question त्याचा ऑप्शन आहे 8 सेकंड ऑप्शन आहे 5.5 थर्ड ऑप्शन आहे 4 आणि लास्ट ऑप्शन आहे 6.5. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर मी सॉल्व्ह करेन. ओके फ्रेंड्स, तर मी सॉल्व्ह करतो. तर काय दिलेलं आहे बघा, इन LMVT म्हणजेच लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स दिलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ सी काढायचे. म्हणजे बघा आता LMVT पण काय सांगतो आपल्याला, पहिलं दॅट फंक्शन इज कंटिन्युअस, दॅट फंक्शन इज डिफरन्शिएबल, आणि सगळ्यात शेवटची कंडिशन काय होती, तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ठीक आहे, बी मायनस ए एवढीच कंडिशन होती. सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, आता एफ डॅश ऑफ सी म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, तर सगळ्यात पहिलं एफ ऑफ एक्स किती दिलेलं आहे आपल्याला, रूट एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, एफ ऑफ एक्स रूट एक्स दिलेलं आहे. आपण त्याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटेल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स, 1/2 रूट एक्स. ठीक आहे, आता जिथे एफ डॅश ऑफ सी आहे, एफ डॅश ऑफ सी काढायचं म्हणजे एक्सच्या जागी मी फक्त सी टाकेल. म्हणजे काय भेटलं मला, 1/2 रूट ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजे काय, एफ ऑफ बी इक्वल टू रूट ऑफ बी. मग बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे. म्हणजे रूट ऑफ 9 किती आलं, 3 आलं. 3 मायनस एफ ऑफ ए म्हणजे काय, रूट ए म्हणजे किती, रूट 4 म्हणजे किती, 2 फ्रेंड्स. ठीक आहे, आणि बी मायनस ए, बी ची व्हॅल्यू किती आहे, 9. सिम्पली व्हॅल्यू टाकायची, बी मायनस ए म्हणजे 9 मायनस 4 म्हणजे किती भेटलं मला, 3 मायनस 2 1 अपॉन 9 मायनस 4 भेटलं 5. ठीक आहे, 1/2 रूट सी इक्वल टू 1/5. मी रेसिप्रोकल्स घेतले याचे, म्हणजे मला काय भेटलं, 2 रूट सी इक्वल टू 5 भेटलं. ठीक आहे, आता मी काय करेन, 2 ला पलीकडे पाठवेन, म्हणजे रूट सी इक्वल टू किती आलं, 5/2. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, सी इक्वल टू 25/4. ठीक आहे, आता मी कॅन्सल करेन, डिवाइड करेन 4 न. 4 6 जा 24, राहिलं 1, पॉईंट टाकला 0 आला. 4 2 जा 8, राहिले 2, पॉईंट 0, 4 5 जा 20, म्हणजे आन्सर किती आलं, 6.25. सो द व्हॅल्यू ऑफ सी इज 6.25. सो दिस वॉज बिट इझी. तुम्हाला फक्त जर तुम्हाला रोलेस थेरमचं विचारलं तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 ला इक्वेट करायचं आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि जर तुम्हाला LMVTचं सम असेल तर फ्रेंड्स तुम्हाला फक्त काय करायचं, तर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. ठीक आहे, तर एवढंच करायचं आहे फ्रेंड्स. तर सो इट वॉज अ बिट इझी सम. आणि नाव यू कॅन राईट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. अँड नाव वी विल मूव्ह टू अवर नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, क्वेश्चन नंबर 9. आता जो क्वेश्चन नंबर 9 आणि 10 असणार आहे तर तो इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स च्या रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 9. आता बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, द फंक्शन ओके. तर आता काय दिलेलं आहे, तर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, डिक्रीजिंग ऑलरेडी दिलेलं आहे की दॅट फंक्शन इज डिक्रीजिंग म्हणजे काय, इट्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0. म्हणजे काय येणार बघा, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता याचं डेरिव्हेटिव्ह ओके. तर आता यात आपण काय केलं बघा, फर्स्ट आपण सेकंडच करायचं. तर आपल्याला काय भेटलं, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता फर्स्ट काय आहे, तर 1 आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, म्हणजे टोटल टर्म 0 होणार. मायनस फर्स्ट काय आहे, 1 आहे, 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 2x आलं. ठीक आहे, डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर द होल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय भेटलं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस 2x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर द होल स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की इट इज डिक्रीजिंग इन इंटरवल. म्हणजे हे तर
ॲब्सोल्युटली डिक्रीजिंग फंक्शन हे दिलेलं आहे. डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, इट इज लेस दॅन 0. एवढ्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. आता काय दिलेलं आहे, मायनस ऑफ समथिंग इज लेस दॅन 0. ठीक आहे. आता जर हे काय दिलेलं आहे तर निगेटिव्ह व्हॅल्यू इज लेस दॅन 0. आता मला काय करायचं, ही मायनस साईन काढून टाकायची. जर मी मायनस साईन काढून टाकली तर हे जे लेस दॅन होणार आहे तर ते ग्रेटर दॅन होतं. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू इज लेस दॅन 0, तर हे निगेटिव्हचं जर मी पॉझिटिव्ह केलं तर इट इज ग्रेटर दॅन 0 होणार. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू काढल्यावर काय आलं, 2x इज 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर द होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी काय केलं, 1 प्लस एक्स स्क्वेअर द होल स्क्वेअरला पलीकडे पाठवलं, म्हणजे 0 इंटू समथिंग 0. म्हणजे मला काय भेटलं, 2x इज ग्रेटर दॅन 0, म्हणजेच x इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, समजा लाईन काढली मी, इथं 0 आहे, इथं इन्फिनिटी आहे, इथं मायनस इन्फिनिटी आहे. आपल्याला काय सांगितलेलं, x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 सुद्धा पकडायचं नाही त्यात, 0 पेक्षा जास्त. म्हणजेच काय, कुठला इंटरवल आला, 0 कॉमा राऊंड ब्रॅकेट 0 कॉमा इन्फिनिटी. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, नाउ वी विल मूव टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. ओके फ्रेंड्स, तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक इंटरवल आहे आणि त्या इंटरवलमध्ये एक फंक्शन आहे आणि आपल्याला चेक करायचं की हे फंक्शन या इंटरवलमध्ये इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे का काय होत आहे का कॉन्स्टंट होत आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर तो डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर समजा या इंटरवलमधला कुठलाही पॉईंट पिक केल्यानंतर त्यात टाकल्यानंतर जर एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर इन्क्रीजिंग येईल. जर एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0 येत असेल तर डिक्रीजिंग येईल. ठीक आहे. दोनच शक्यता आहे. आणि जर इक्वल टू 0 आलं तर कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे. तर आपण चेक करूया. सगळ्यात पहिला आपण एफ डॅश ऑफ एक्स काढूया. एफ डॅश ऑफ एक्स किती येणार आहे बघा, एक्स इंटू एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, फर्स्ट इंटू सेकंड अप्लाय करायला लागेल. म्हणजे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्सचा 1 आला, प्लस फर्स्ट काय आहे एक्स आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइनचा कॉस एक्स आला. ठीक आहे. साइनचा कॉस एक्स आला. त्यानंतर प्लस कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स आणि मायनस हाफ आहे तसं बाहेर काढलं मी. आणि कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काम करतो मी खालीच लिहितो, -1/2 कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट म्हणजे साइन मायनस साइन एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. ठीक आहे. म्हणजे काय आलं बघा, साइन एक्स आणि मायनस साइन एक्स कॅन्सल झालं. पहिली गोष्ट 2 इथं 2 आणि 2 कॅन्सल झाला, मायनस आणि मायनस साइन प्लस झाली. ठीक आहे. म्हणजे मला भेटलं एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. साइन एक्स इंटू कॉस एक्स हे काय मला भेटला, एफ डॅश ऑफ एक्स भेटला. आपल्याला चेक करायचे 0 to π/2 आणि राऊंड ब्रॅकेट आहे. राऊंड ब्रॅकेटचा अर्थ असतो 0 सुद्धा पकडायचा नाही आणि π/2 सुद्धा पकडायचं नाही. ठीक आहे. मग आपण एक काम करू, 0 to 90 डिग्री मधली 45 डिग्री व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे. म्हणजे आपण एक काम करूया, π/4 घेऊया. ओके. π/4 यात सबस्टिट्यूट करूया. म्हणजे एफ डॅश ऑफ π/4 किती भेटला आपल्याला, तर π/4 कॉस 45 डिग्री येतं 1/√2 प्लस साइन ऑफ 45 डिग्री 1/√2 इंटू कॉस ऑफ 45 डिग्री सुद्धा 1/√2. म्हणजे आपल्याला भेटलं π/4√2 प्लस 1/√2 इंटू √2 2 आलं. ठीक आहे. म्हणजे जी व्हॅल्यू आलेली आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं की एफ डॅश ऑफ π/4 इज कमिंग ग्रेटर दॅन 0. मी तुम्हाला काय सांगितलेलं, ग्रेटर असलं तर इन्क्रीजिंग फंक्शन. हो. ठीक आहे. ग्रेटर आलं म्हणजे इन्क्रीजिंग फंक्शन, म्हणजे ऑप्शन नंबर ए, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. सो इन दिस इंटरवल दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग. ठीक आहे. सो बाय दिस वे यू हॅव टू सॉल्व लाईक दिस. आणि जर हे लेस दॅन 0 आलं असतं तर डिक्रीजिंग ऑप्शन करेक्ट असतं आणि जर इक्वल टू 0 आलं असतं परफेक्ट
तर ते कॉन्स्टंट आलं असतं. ठीक आहे. सो दिस वेअर ऑल बिट इझी क्वेश्चन्स. आणि तर या व्हिडिओमध्ये आपण व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितले, इक्वेशन ऑफ अ टँजंट, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल, त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन बघितले, मॅक्झिमा मिनिमा बघितला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन बघितलं. ठीक आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकन. आणि फ्रेंड्स, तुम्ही जेवढं माझ्या व्हिडिओला लाईक्स द्याल, जेवढं शेअर कराल, तेवढंच मी अजून नवनवीन व्हिडिओज आणेल. आणि हे जे व्हिडिओ चाललेले आहेत ते वन शॉट व्हिडिओ सिरीज चालू आहे, ज्यात तुम्हाला टोटल 15 चॅप्टर आहेत 12चे. तर ते 15च्या 15 चॅप्टरचे एक व्हिडिओ, असे टोटल 15 व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. आणि त्याची मी नंतर सगळ्यात शेवटी एक प्लेलिस्टसुद्धा तयार करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर प्लेलिस्ट जरी शेअर केली तरी त्या मुलाला टोटल सगळा कंटेंट मिळेल. आणि फ्रेंड्स, अशा प्रकारे मी जे क्वेश्चन्स घेतो आहे तर त्यात प्रत्येक टाईपचा क्वेश्चन घेतो आहे, त्यामुळे CETची एक्झाम देताना तुम्हाला काही अडचण येणार नाही फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, थँक्यू फ्रेंड्स.